आठवं प्रकरण सुरू करायचं आहे, ज्याचं नाव आहे धातू विज्ञान, मेटलर्जी. आता ह्या मेटलर्जीमध्ये धातू विज्ञानात प्रामुख्याने आपल्याला धातूंचे गुणधर्म हे अभ्यासायचे. मग गुणधर्म हे दोन प्रकारचे असतात, त्याला प्रॉपर्टीज असे आपण म्हणतो. प्रॉपर्टीज आर टू टाइप्स, वन फिजिकल प्रॉपर्टी, सेकंड वन इज अ केमिकल प्रॉपर्टी, ज्याला आपण म्हणतो भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म. मग हे जे गुणधर्म आहे, परंतु हे गुणधर्म अभ्यासताना दिलेला पदार्थ हा धातू आहे की अधातू आहे हे आपल्याला माहिती हवंय. फर्स्ट वी नो दॅट व्हॉट इज दॅट सबस्टन्स, तो पदार्थ कोणता आहे. मग कुठलाही पदार्थ ज्याला आपण द्रव्य असे म्हणतो, मॅटर, तर मॅटर प्रामुख्याने तीन फॉर्म मध्ये असतं. एक असतं मेटल, सेकंड नॉन मेटल आणि थर्ड मेटलॉइड. मेटलॉइड ज्याला आपण म्हणतो धातू सदृश्य, धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्य, अशा तीन प्रकारामध्ये दिलेला पदार्थ आढळून येतो. मग तो पदार्थ धातू आहे की अधातू आहे, वेदर इट इज मेटल और नॉन मेटल और मेटलॉइड, दोघांच्या मध्ये बाउंड्रीवर असणारा तो धातू पण नाही आणि अधातू पण नाही, मेटल पण नाही, नॉन मेटल पण नाही, ज्या बॉर्डरवर असतात त्याला आपण मेटलॉइड म्हणतो. बरोबर आहे, धातू सदृश्य मूलद्रव्य. मग आता हे पदार्थ ओळखण्यासाठी आपल्याला काय यूज होतं, उपयोग होतो, तर त्याच्या प्रॉपर्टीज. मग ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या प्रॉपर्टीजच्या आधारे आपण दिलेला पदार्थ धातू आहे की अधातू आहे ही आपण सहजपणे ओळखू शकतो. तर त्या प्रॉपर्टीज आपल्याला प्रथम अभ्यासायच्या आहे. ओके, मग पहिले आपण धातूंच्या मेटल्सच्या प्रॉपर्टीज बघूया. काय प्रॉपर्टीज आहेत. मेटल आहे, हा धातू आहे, हे कसं आपण ओळखणार, तर त्याची पहिले आपण बघतो त्याची अवस्था. इट्स स्टेट, व्हॉट इज द स्टेट ऑफ मेटल्स, धातूंची अवस्था कोणती असते. तर सर्वच धातू जवळपास ऑल मेटल्स आर इन सॉलिड स्टेट, त्याला आपण म्हणतो स्थायू अवस्था आहे. स्थायू अवस्था, सॉलिड स्टेट. ज्याला आपण म्हणतो स्थायू अवस्था, सॉलिड स्टेट. बट देयर इज एक्सेप्शन, तिथे सुद्धा आपल्याला काय आहे, अपवाद आहे. अपवाद म्हणजे सर्वच धातू हे स्थायी रूपात नाहीये, त्याला दोन अपवाद आहे. एक आहे गॅलियम आणि दुसरा आहे मर्क्युरी. दीज टू मेटल्स आर इन लिक्विड फॉर्म. इथे काय एक्सेप्शन, अपवाद कोण आहे, मर्क्युरी, पारा आणि गॅलियम, हे दोन मेटल आहेत, मर्क्युरी अँड गॅलियम. दीज आर इन लिक्विड फॉर्म. मात्र हे दोन सोडले तर उरलेले सर्व धातू हे कोणत्या अवस्थेत असतात, स्थायू अवस्थेत असतात. ऑल आर इन सॉलिड स्टेट एक्सेप्ट मर्क्युरी अँड गॅलियम, दे आर फाउंड इन लिक्विड स्टेट. This is the first property of metal. Now second property. धातूंचा धातू ओळखण्यासाठी आता ही आहे. मग एखादा पदार्थ द्रव रूपात आहे, तुम्ही म्हणा की हा धातू नाही, बरोबर आहे, किंवा वायूमध्ये आहे, त्याचा अर्थ तो पण काय आहे, धातू नाही, बरोबर आहे. मग धातू असण्यासाठी पहिला गुणधर्म काय आहे, दिलेला पदार्थ हा स्थायी रूपात असतो. दिस इज इन अ सॉलिड फॉर्म. एक्सेप्शन मर्क्युरी अँड गॅलियम. सेकंड प्रॉपर्टी, लस्टर, ज्याला आपण म्हणतो चकाकी. मेटल्स आर लस्टर, धातूंना चकाकी असते. म्हणजे दिलेला पदार्थ धातू आहे ते ओळखण्यासाठी त्याची चकाकी म्हणजे चमकतो. जर तो नॉन मेटल असेल म्हणजे कार्बन, उदाहरण लाकूड आहे, बरोबर आहे, लाकूड हा कार्बनचा फॉर्म आहे, त्याला चकाकी आहे का, नाही ते, बरोबर आहे. पण आपण लोखंड घेतलं, स्टील घेतलं, सोनं घेतलं, चांदी घेतलं, हे चमकतात, शायनिंग मेटल्स. दीज आर कॉल्ड ॲज शायनिंग, त्याला चकाकी असते. म्हणून ही दुसरी धातूचा गुणधर्म आहे दुसरा, की त्यांना चकाकी असते, दे आर लस्टर. तिसरा गुणधर्म धातूंचा की ते विद्युतचे आणि उष्णतेचे सुवाहक असतात.
दे आर गुड कंडक्टर फॉर हीट अँड इलेक्ट्रिसिटी. कशाचे? विद्युतचे आणि उष्णतेचे. गुड कंडक्टर फॉर heat and electricity. विद्युतचे आणि उष्णतेचे हे सुवाहक असतात. सर्व धातू म्हणजे सर्व धातूंमध्ये उष्णता आणि विद्युत काय होते? वाहून नेली जाते. हे आपल्याला सहजपणे सांगता येईल. म्हणजे जो दिलेला पदार्थ धातू आहे की अधातू आहे हे विद्युतच्या उपकरणावरनं पण आपल्याला करता येऊ शकतं. एखादा छोटासा एलईडी घेतला, जसं आपण वायर कंडक्ट करतो, वायरचे दुसरा पदार्थ लावा, त्यातून विद्युतधारा वाहते का नाही वाहते याचा अर्थ हा धातू नाहीये. त्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते का? फ्लो होते, हा धातू आहे. ओके, ही तिसरी प्रॉपर्टी. पुढे हार्डनेस, कठीणपणा. सर्व धातू हे कठीण असतात. ऑल मेटल्स आर हार्डनेस एक्सेप्ट, पुन्हा जे लिक्विड आहे त्याचा जर हार्डनेस मध्ये संबंध येणार नाही. जे स्थायू आहे त्यात सुद्धा एक्सेप्ट आहे सोडियम. अपवाद काय आहे? सोडियम. सोडियम हा जो धातू आहे हा नरम धातू आहे, ठिसूळ आहे. तो सहजपणे तुम्ही चाकूने कट करू शकता. यू कॅन कट युजिंग द नाईफ ऑफ सोडियम मेटल. जो सोडियम धातू आहे हा सोडियम धातू तुम्ही सुरीने सहजपणे काय करू शकता? त्याचा तुकडा करू शकतात किंवा त्याला कट करू शकतो आपण. म्हणून सर्व धातू हे कठीण असतात, टणक असतात, हार्डनेस असतात, परंतु त्याला अपवाद आहे सोडियम. त्यानंतर आता हे जे धातू आहेत हे कठीण आहेत. मग ह्या धातूंपासून आपल्याला काय करता येतो? पुन्हा त्याचा पत्रा तयार करता येतो आणि त्याचा तार काढता येतो. वी हॅव क्रिएट अ मेटल इंटू फॉर्म ऑफ अ मेटल शीट और अ स्ट्रिंग. तार काढतो आपण. त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो की तन्यता आणि वर्धनीयता. तन्यता आणि काय आहे? डक्टॅलिटी अँड मेलॅबिलिटी ही प्रॉपर्टी आहे त्याची. डक्टॅलिटी म्हणजे पत्रा तयार करता येतो आणि मेलॅबिलिटी म्हणजे त्याचा तार काढता येतो. सर्व धातूंचा ज्याला आपण म्हणतो तन्यता आणि वर्धनीयता. मेलॅबिलिटी अँड डक्टॅलिटी. धातूंमध्ये हा गुणधर्म आहे की धातूंपासून तुम्हाला सहजपणे तार काढता येतो आणि त्याचा पत्रा सुद्धा तयार करता येतो. आता तुम्ही म्हणा धातूचा पत्रा, तर सोनं हा असा धातू आहे. गोल्ड इज अ सच अ मेटल दॅट we can make a sheet very very thin like a transparent. म्हणजे आपण सोन्याचा इतका पातळ पत्र तयार करू शकतो की जो पत्र तुम्ही इथे उभा केला की पलीकडे काय चालू आहे तुम्हाला काचेसारखं आरपार दिसेल. इतका पातळ त्याचा पत्रा तयार करता येतो सोन्या ह्या धातूचा. बरोबर आहे. तसं त्याचा तार काढायचा ठरला तर 1 ग्रॅम सोन्यापासून तुम्ही जवळपास 2.4 किलोमीटर एवढी लांब तुम्ही तार करू शकता. किती? फक्त 1 ग्रॅम सोनं. म्हणजे किती ग्रॅम? केवढं सोनं असतं? अतिशय एवढा छोटासा असा गोळा असतो सोन्याचा. छोटीशी गोळी घेतली बारीक, बरोबर आहे. छेरा जो सायकलचा असतो, बॉल असतो तो बघा रिंग मध्ये छोट्या, तेवढ्या बॉलचा आकाराचा जवळ साधारणतः 1 ग्रॅम सोनं असणार आहे ते. तर ओके. हा, तर शेवटचा आपण धातूंचा गुणधर्म बघूया.
तो गुणधर्म म्हणजे धातूंचा जो उत्कलनांक असतो, बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट, द्रवणांक, इट इज व्हेरी हाय. म्हणजे द्रवणांक व उत्कलनांक मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट. जो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट आहे, मेटल्स आर व्हेरी हाय. धातूंचा हा द्रवणांक आणि उत्कलनांक हा उच्च असतो. फॉर एक्झाम्पल टंगस्टन, हा जो आपण धातू विचारात घेतला, त्या टंगस्टनचा जो बॉइलिंग पॉइंट आहे 3422 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे 3422 डिग्री जेव्हा त्याचं टेम्परेचर जाणार आहे तेव्हा तो मेल्ट होणार आहे. मग तुम्ही ना, हा टंगस्टन धातू कसा असतो सर, कुठे असतो? तर पूर्वीचे जे बल्ब यायचे बघा पिवळे, ऐका ते बल्ब आता तर 60 वॅटचे, 40 वॅटचे, 100 वॅटचे, त्याच्यातून पिवळा प्रकाश बाहेर पडतो. काचेचा बल्ब असायचे पूर्वी बघा, जुने बल्ब, 60 वॅटचा तो बल्ब. तर त्याच्यामध्ये जी तार असते ना, ती मध्ये ती कॉईल असते, असे गोल करून असं गुंडाळलेली ती कॉईल असते. हा, ती जी कॉईल आहे, ती जे मेटल आहे, ते मेटल, तो धातू म्हणजे हे टंगस्टन, जे आता मी तुम्हाला सांगितला, तो टंगस्टन मेटल त्याच्यामध्ये वापरलेला असतो बल्ब मध्ये. आणि मग त्याचा 3422 डिग्री टेम्परेचर झाला की तो वितळतो. मग आता हा जर बल्ब मध्ये फंक्शन कसं चालतं, कार्य रे, तर ही जी कॉईल आहे तो रोध करतो, रेजिस्टन्स निर्माण क्रिएट करतो. जेव्हा इलेक्ट्रिक फ्लो होते त्याला रोध निर्माण केल्यामुळे, रेजिस्टन्स क्रिएट केल्यामुळे त्याचं विद्युत प्रवाहाचं रूपांतर उष्णतेत होतं. विद्युत प्रवाह व्हायला विरोध होतो. ज्यावेळेस विरोध होतो जेव्हा दाब निर्माण होतो, प्रेशर क्रिएट होतो, त्याचा फॉर्मॅट कशामध्ये होतं, हीट मध्ये. ते एवढं टेम्परेचर वाढतं त्या कॉईलचं, उष्णता, की त्याच्यातून अक्षरशः प्रकाश बाहेर पडायला लागतो. तापून एकदम लाल होते ती कॉईल, आणि लाल झाल्यामुळे इतकी लाल होते की त्यातून पिवळ्या रंगाचा काय होतो, बाहेर प्रकाश, लाईट बाहेर फेकला जातो. आणि मग असे हे बल्ब असायचे. आपण आता फ्यूज झाला तो बल्ब, म्हणजे उडाला, बल्ब उडाला असं आपण म्हणतो त्याला. फ्यूज होणं म्हणजे काय होतं नेमकं, जेव्हा त्याच्या टेम्परेचर पेक्षा जास्त टेम्परेचर झालं तिथं आहे की ती तार काय होते, वितळते. आणि तार वितळल्यामुळे ते काय प्रवाह, काय होतो, विद्युत प्रवाह तिथे खंडित होतो. परिणामी तो बल्ब आपण फ्यूज झाला किंवा उडाला असं म्हणतो. मग हे केव्हा घडतं, ज्यावेळेस विद्युत सप्लाय वाढला. आपलं 230 व्होल्ट असतं, पण 230 पेक्षा व्होल्टेज जास्त आला, हाय व्होल्टेज, तर हाय व्होल्टेजला तिथे काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स वाढतो, बरोबर आहे, विभवांतर वाढतं. त्याचा परिणाम त्याच्यामध्ये जास्त उष्णता होते. आणि त्याचा जो बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट आहे 3422, त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर गेलं तर ते काय होतं, फ्यूज, मेल्ट होतं, वितळतं आणि तो तार खंडित होतं. म्हणजे सर्वात जास्त जर बॉइलिंग पॉइंट असेल तर तो या पदार्थाचा, ज्याला आपण म्हटलं टंगस्टन, आणि सर्वात कमी बॉइलिंग पॉइंट कोणाचा असेल तर तो पारा, मर्क्युरी आणि गॅलियम. मर्क्युरी, पारा आणि गॅलियम हे जे धातू आहेत, यांचा उत्कलनांक अतिशय कमी आहे, कारण ते द्रव रूपातच आहे. आणि द्रव पदार्थ आपल्याला माहिती आहे काय करते, उकळतात किंवा वितळलेले असते त्याला बॉईल होतात. अशा हे प्रॉपर्टीज आहे. आपल्याला अजून एक प्रॉपर्टी सांगता येईल धातूची, नाही तर सोनारिटी. सोनारस त्याला म्हटलं जातं, म्हणजे ध्वनीची निर्मिती, नादमय धातू हे काय असतात, नादमय म्हणजे ध्वनीची निर्मिती होत असते. जर तुम्ही धातू पाहिले तर या धातूंपासून नाद, म्हणजे तुम्ही जेव्हा असा लोखंड टन आपण बेल वाजवतो बघा, शाळेची बेल, ती जर वाजली तर ती गण असा साऊंड लांब पर्यंत येत असतो, बरोबर आहे. तसं आपण लाकडावर जसा आदळला याचा आवाज येईल का, नाही. बेल वाजवा त्याच्यावर असा किंचित असा टोला मारला तर तो काही काळापर्यंत नाद असा सुरू असतो, बरोबर आहे. मग त्याला आपण म्हणतो सोनारस, की ज्याच्या साहाय्याने नाद, साऊंड क्रिएट होतो.
उच्च प्रकारचा ध्वनी तिथे निर्माण होत असतो. जर धातूंचा आपण आदळला, धातूवर एखादी वस्तू टक्करली, आदळले, तर त्याच्यापासून ध्वनीची काय होते, उच्च तीव्रतेचा ध्वनी निर्माण होत असतो. या सर्व आपल्याला काय म्हणतात की प्रॉपर्टीज ऑफ मेटल, धातूंचे गुणधर्म. मग जर ते धातूंचे असतील तर तुम्हाला अधातूंचे गुणधर्म सहजपणे सांगता येतील. प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल कोणत्या, पुन्हा फिजिकल. ह्या ज्या धातूंच्या प्रॉपर्टीज आहेत याच्या उलट बरोबर अधातूंचे प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल, अधातूंचे भौतिक आता प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल, ज्याला आपण म्हणतो फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल, अधातूंचे भौतिक गुणधर्म. आता इथे प्रश्न असा येऊ शकतो, राईट द प्रॉपर्टीज ऑफ मेटल और राईट द प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. तो जर 1 मार्कला असेल तर तुम्हाला किमान 2 प्रॉपर्टीज लिहिणं गरजेचं आहे. जर तो 2 मार्कला असेल तर तुम्हाला कमीत कमी 4 प्रॉपर्टीज लिहिणं गरजेचं आहे. आणि जर तो 3 मार्कला प्रश्न असेल तर तुम्हाला सर्व प्रॉपर्टीज काय करायचे ते लिहिणं अपेक्षित आहे. पण सर्व 3 मार्कला विचारलं जात नाही, विचारलं तर डायरेक्ट 4 मार्कला. मग त्यावेळेस दोघांचे राईट द प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड नॉन मेटल तिथे म्हटलं जातं. हा, तो 2 मार्कला प्रश्न परत वेगळा. धातूंचे आणि अधातूंचे गुणधर्म, भौतिक गुणधर्म सांगा, किंवा राईट द डिफरन्स बिटवीन मेटल अँड नॉन मेटल्स, ज्याला म्हटलेलं आहे धातू आणि अधातू मधला फरक सांगा. मग आपल्याला ज्यावेळेस फरक विचारलेला आहे म्हणजे काय करायचं आहे, से ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत याच्या अपोजिटच्या प्रॉपर्टीज अधातूच्या लिहायच्या दोन्ही बाजूला. मग आता याच्यावर तुम्हाला सहजपणे अधातूंचे गुणधर्म तुम्हाला सांगता येतील. चला एक एक सांगायचं आता प्रत्येकाने. फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल. हा नाही, प्रमाणे ही आपली स्थायी अवस्था. आता मला सांग, लाकूड, कार्बन कसं आहे, कोळसा जो आहे कोणती अवस्था कोळशाची, स्थायी ना. मग नको सांगू, वाचू दे लक्ष. जे अधातू आहेत ते स्थायू, द्रव आणि वायू अशा तिघही अवस्थेत आढळतात. नॉन मेटल्स आर इन द फॉर्म ऑफ स्थायू, द्रव व वायू. ह्या तिघही अवस्थेत तुमच्या प्रमाणापेक्षा आवाज चाललाय, काहीच कारण नाही बोलायचं. बाहेर काढू का वर्गातून, तुला वर्गातून बाहेर टाकू का, म्हणजे आलेला त्रास जायला पहिला कुठं त्या बँकेवर बस, पटकन लवकर चालते काय. हा, पुढे लक्ष द्या. आता गेला ना 2 मिनिटं रेकॉर्ड खराब झालं ना ते, असं सेट करायचं का आता. हा, स्थायू, द्रव आणि वायू, ज्याला आपण म्हणतो सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. ऑल नॉन मेटल्स हॅव आयदर सॉलिड, लिक्विड और गॅसेस. सर्व अधातू हे स्थायू, द्रव किंवा वायू अवस्थेत आढळतात. अधातू हे द्रव, स्थायू किंवा वायू रूपात आढळतात. स्थायूमध्ये कार्बन आहे, द्रवामध्ये जे आपण म्हणतो वॉटर, पाणी काय आहे तर द्रव आहे, बरोबर आहे. मग हे द्रव रूपात आढळतं. आणि गॅस, ऑक्सिजन झाला, नायट्रोजन आहे, CO2, कार्बन डायऑक्साईड चालेल. हे जे आहेत हे अधातू आहेत, परंतु ते वायू अवस्थेत आहे. दे आर इन, त्याला म्हणतो वायू अवस्थेत
सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट. दीज आर इन गॅसेस स्टेट. त्याची वायू अवस्था आहे. दुसरा गुणधर्म कंपॅरेटिव्हली म्हणजे काय आहे, चकाकी, शायनिंग. ते आर नष्टर. याला नष्ट शायनिंग असते, चकाकी नसते. ते आपण म्हणणार चकाकी नसते. इथे पण अपवाद आहे. ग्राफाईट, हा जो अधातू आहे ग्राफाईट, याला चकाकी आहे. दे आर शायनिंग, त्याला लस्टर फॉर. जे ग्राफाईटचे रॉड असतात, ज्या इलेक्ट्रिक सप्लाय मध्ये वापरले जातात, ग्राफाईटचे काड्या, कार्बन का रॉड, जसे ग्राफाईट रॉड असतात, त्याला म्हणतो ग्राफाईटच्या दांड्या, याचा उपयोग केला जातो. म्हणजे याला चकाकी असते. म्हणजे तुमची जी पेन्सिल असते ना, त्या पेन्सिल मध्ये सुद्धा ग्राफाईट वापरलं जातं. तसं शिसं हे मेटल वापरतात. लेड हे मेटल आहे, बरोबर आहे, त्याला पण शायनिंग आहे. आणि हे जे ग्राफाईट आहे, ग्राफाईटला सुद्धा काय आहे, चकाकी आहे. म्हणजे हा जो आहे अपवाद, चकाकी अधातूंना नसते, परंतु त्याला अपवाद आहे ग्राफाईट. तिसरा गुणधर्म कोणता आहे, विद्युत आणि उष्णतेचे सुवाहक आहे. ते इथे काय येतील ते आता पुन्हा दुर्वाहक. कोणाचे, विद्युत व उष्णतेचे दुर्वाहक. बॅड कंडक्टर ऑफ heat and electricity. बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इथे पण एक्सेप्शन आहे. इथे अपवाद आहे, तो परत ग्राफाईट. ग्राफाईट मधून विद्युत आणि उष्णता वाहून नेली जाते. ग्राफाईट मधून काय होते असते, विद्युतचे वहन घडून येते. आणि म्हणून जे विद्युत उपकरण आहे, या बऱ्याचशा विद्युत उपकरणांमध्ये ग्राफाईटचा उपयोग केलेला असतो. म्हणजे रेजिस्टन्स क्रिएट करतात, की रेजिस्टन्सचे रोधाच्या निर्मितीमध्ये ग्राफाईटचा हा महत्वाचा उपयोग होत असतो. किंवा तुमचे जे सेल आहेत, घट, विद्युत घट ज्याला आपण म्हणतो, बॅटरीज, या बॅटरीमध्ये लिथियम, त्याचप्रमाणे ग्राफाईट सुद्धा उपयोग केला जातो. ग्राफाईटचे रॉड्स त्याच्यामध्ये उपयोगात आणले जातात. त्याच्यामध्ये म्हटलं आपण विद्युत आणि उष्णतेचे सर्व अधातू हे दुर्वाहक असतात, त्याला अपवाद आहे ग्राफाईट. नेक्स्ट, कठीणपणा, हार्डनेस. आता इथे हे जे अधातू आहेत, हे सर्वच कठीण असतात असे नाही, त्याला पण अपवाद आहे. हे समजा ठिसूळ असतात. धातू, अधातू काय असतात, ठिसूळ. हे कठीण असतात. दे आर सॉफ्ट आणि ब्रिटल. सॉफ्ट आणि ब्रिटल. ठिसूळ. अधातू हे ब्रिटल. आता हा खडू आहे, बरोबर, कॅल्शियम कार्बोनेटचा बनलेला. हा ठिसूळ, खाली पडला तर याचं काय होतं, लगेच तुकडा, किंवा सहजपणे आपण हाताने याचा तुकडा असा करू शकतो, बरोबर आहे. मग याला आपण म्हणतो ठिसूळपणा. दॅट इज द ब्रिटलनेस, बरोबर. मग इथे पण अपवाद आहे. काय अपवाद आहे, डायमंड, हिरा. हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे. निसर्गात सर्वात कठीण पदार्थ जर असेल तर तो हिरा आहे. डायमंड इट इज द हार्ड सबस्टन्स आहे डायमंड. म्हणजे हिरा हा सर्वात कठीण पदार्थ म्हटला जातो. मग त्याचा उपयोग तुम्ही जो काच वर कापायला जी हिरकणी असते, त्या हिरकणीच्या पुढे जो लावलेला असतो खडा, तो म्हणजे हिरा असतो. काच कापायला. म्हणजे या हिऱ्याचा उपयोग मेटल कटिंग साठी सुद्धा वापरतात. मेटल कटिंगचे जे ड्रिल्स असतात, बीट असतात, ते सर्कलचे कटिंग, तर त्याच्या एजला
टोकावरती असे बारीक बारीक डायमंड्स लावले जातात की ज्याचा उपयोग कटिंगसाठी, कटिंग मेटेरियलसाठी, ग्लास कटिंगसाठी या डायमंडचा हिऱ्याचा उपयोग केलेला असतो, कारण तो कठीण पदार्थ आहे, हार्ड आहे. त्यानंतर त्यात चकाकी सुद्धा असते, शायनिंग. तुम्ही जर हिरा पाहिला तर हिरा सुद्धा चकाकतो, जसं ग्राफाईटला चकाकी आहे, लष्कर या हिऱ्याला सुद्धा चकाकी आहे, हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा जो गुणधर्म आहे तन्यता आणि वर्धनीयता. हे जे असतील का तार करता उष्णता वाढते नाही ना, बारीक तार करता येईल का अधातूंची? नाही. तर हे काय वर्धनी आणि तन्यता नाही. वर्धनीयता व तन्यता नाही. म्हणजे त्याचं आपल्याला काय म्हणता येईल, त्याच्यापासून तार करता येत नाही किंवा पत्रा तयार करता येणार नाही. कोणाचा? अधातूंचा. They are not malleability and ductility. काय म्हणतो? नाही नाही, त्याला अपवाद नाही, एक्सेप्शन त्याला नाहीये. कुठलाच नॉन मेटल नाहीये की ज्याच्या सहाय्याने आपल्याला पत्र तयार करता येईल किंवा तार काढता येईल, त्याला एक्सेप्शन नाहीये. त्यानंतर पुढचं आपल्याला सांगता येईल 6वा गुणधर्म द्रवणांक आणि उत्कलनांक. आता धातूंच्या तुलनेत याचा जो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट आहे तो लो असतो, कमी. तो काय असणार आहे? कमी द्रवणांक व मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट आहे हा काय असणार आहे? लो ॲज कम्पेअर टू मेटल. धातूंच्या तुलनेत हा जो द्रवणांक आणि उत्कलनांक आहे हा अधातूंचा कमी असतो. आणि शेवटचं आपल्याला म्हणता येईल नानमय, दॅट इज द सोनरस. ही जी प्रॉपर्टी आहे ही याच्यामध्ये नसते, म्हणजे अधातूंपासून नाद निर्माण करता येत नाही. वी कॅनॉट क्रिएट sonorous from non-metal.